नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मराठी. आज आपण पारिभाषिक शब्द अभ्यासणार आहोत. पण त्याआधी पृष्ठ क्रमांक 117 उच्चारानुसार लेखन थोडक्यात आपण समजून घेऊयात. प्रत्येक शब्दाला स्वतःचा अर्थ असतो. वर्णाचा अर्थपूर्ण समूह म्हणजेच शब्द होय. ही शब्दांची व्याख्या हेच दर्शवते. त्याचप्रमाणे शब्दाला संदर्भानुसारही अर्थ प्राप्त होतो. मग या ठिकाणी उदाहरण जे दिलेले आहेत ती आपण थोडक्यात समजून घेऊयात. उदाहरण पहिलं जे आहे त्यामध्ये आज माझ्या आजीची पाठ दुखत होती. आणि दुसरं उदाहरण जे आहे त्यामध्ये आज मी वंदे वंदे मातरम कविता पाठ केली. मग पाठ या एकाच शब्दाचे दोन्ही वाक्यातील अर्थ भिन्न आहेत. याचप्रमाणे शब्द जर चुकीचा लिहिला गेला तरी त्याचा अर्थ बदलू शकतो. अगदी वेगळ्याच अर्थाचा शब्द त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. त्यानंतर पुन्हा काही उदाहरण जे आहेत त्यांपैकी पहिलं उदाहरण म्हणजेच कृतज्ञ. या ठिकाणी कृतज्ञ याचा अर्थ आहे उपकाराची जाण असलेला आणि कृतघ्न या शब्दाचा अर्थ आहे उपकाराची जाण न ठेवणारा. त्याचप्रमाणे पाणी, पाणी हा जो शब्द आहे णी हा या ठिकाणी दीर्घ आहे. याचा अर्थ पिण्याचे पाणी किंवा त्याला समानार्थी शब्द म्हणजे जल असं देखील आपण म्हणतो. परंतु पाणी, पाणी यामध्ये णी हा ऱ्हस्व आलेला आहे आणि या पाण्याचा अर्थ हा तसा होतो. मग पाणी शब्द पाणी असा लिहिल्याने केवळ ऱ्हस्व लिहिल्याने शब्दाचा अर्थ बदललेला आहे. यावरून लक्षात येते की आपले म्हणणे अपेक्षित योग्य अर्थावाही होण्यासाठी शब्दांचे सुयोग्य म्हणजेच लेखन नियमानुसार लेखन होणे आवश्यक असते. खाली काही शब्द दिलेले आहेत की जे नेहमी तुमच्या वाचनात लेखनात येतात, परंतु ते चुकण्याची शक्यताही असते. या शब्दांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यांचे उच्चारानुसार लेखन त्या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत आणि त्याचा सराव करायचा आहे. मग थोडक्यात काही शब्दांचं या ठिकाणी आपण वाचन करून घेऊयात. पहिला शब्द आहे अंतःकरण, अनिर्णित, अर्थशास्त्रज्ञ, अस्तित्व, आशीर्वाद, उज्ज्वल, उन्मेष, ओजस्वी, औचित्य, ऋणनिर्देश, कर्तृत्व, कीर्ती, कुत्सित इत्यादी. पृष्ठ क्रमांक 118 पारिभाषिक शब्द म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ज्ञानप्रसाराच्या विविध माध्यमात आणि जीवन व्यवहारात सतत बदल होत असतात. साहजिकच त्या ज्ञानक्षेत्रात वा व्यवहारात प्रचलित शब्दांहून वेगळे शब्द वापरले जातात. विशिष्ट ज्ञानक्षेत्रातील माहिती, संकल्पना यांच्या प्रकटीकरणाला योग्य ठरतील असे शब्द वापरण्याची गरज असते. भाषिक व्यवहाराच्या या वेगळेपणातून ज्ञानक्षेत्रांची वा व्यवहारांची परिभाषा सिद्ध होते. अशा परिभाषेतून शास्त्रभाषेचा व ज्ञानभाषेचा विकास होत असतो. बदलते जीवन व्यवहार, वाढत्या गरजा आणि विस्तारणारी ज्ञानक्षेत्रे यानुसार पारिभाषिक संज्ञा निर्माण होतात. पारिभाषिक पदनामांच्या वापरामुळे किंवा पारिभाषिक संज्ञांच्या वापरामुळे विचार, संकल्पना यांच्या प्रकटीकरणात विशिष्टता, निर्दोषता येते. पारिभाषिक संज्ञांचा मूळ उद्देश
व्यवहार सापेक्ष भाषेचे उपायोजन हा आहे. शिक्षण, विविध शास्त्रे, प्रशासन, आरोग्य, समाज, उद्योग, व्यापार, ज्ञान, आर्थिक व्यवहार, कला, संस्कृती इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये आवश्यकतेनुसार पारिभाषिक संज्ञा उपयोगात आणल्या जातात. या संज्ञांमुळे ज्ञानव्यवहार अधिक प्रभावी आणि सुस्पष्ट होतात. या दृष्टीने पारिभाषिक संज्ञांना अनन्यसाधारण महत्त्व असते. काही पारिभाषिक शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. त्यांचं आपण थोडक्यात वाचन करून घेऊयात. आपल्याला परीक्षेमध्ये इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा असा प्रश्न विचारला जातो. मग पहिला शब्द जो आहे तो म्हणजेच कॅलिग्राफी, याचा अर्थ आहे सुलेखन. त्यानंतर ॲकॅडेमिक क्वालिफिकेशन म्हणजेच शैक्षणिक अर्हता. ॲक्शन ह्याचा अर्थ आहे कार्यवाही किंवा कृती. केन्सस याचा अर्थ आहे जनगणना. कॅज्युअल लीव म्हणजेच नैमित्तिक रजा. ॲनिव्हर्सरी म्हणजेच वर्धापन दिन. आणि कॉर्पोरेशन म्हणजेच महामंडळ किंवा निगम. डेली वेजेस म्हणजेच दैनिक वेतन किंवा रोजंदारी. लिरिक याचा अर्थ आहे भावगीत. मॅगझिन म्हणजेच मासिक पत्रिका. मेडिकल एक्झामिनेशन म्हणजेच वैद्यकीय तपासणी. एक्सप्रेस हायवे याचा अर्थ आहे द्रुतगती महामार्ग. न्यूज एजन्सी याचा अर्थ आहे वृत्तसंस्था. एक्झिबिशन म्हणजेच प्रदर्शन. जनरल मीटिंग म्हणजेच सर्वसाधारण सभा. त्यानंतर गव्हर्मेंट लेटर याचा अर्थ आहे शासकीय पत्र. प्रोग्राम म्हणजेच कार्यक्रम. प्लंबर म्हणजेच नळ कारागीर. पॉकेट मनी याचा अर्थ आहे हात खर्च. त्यानंतर इंडेक्स म्हणजेच अनुक्रमाणिका. ज्युनियर क्लर्क याचा अर्थ आहे कनिष्ठ लिपिक. रिफ्रेशमेंट म्हणजेच अल्प उपहार. त्यानंतर सेक्रेटरी म्हणजेच सचिव किंवा चिटणीस. त्यानंतर चिल्ड्रन्स थिएटर म्हणजेच बालरंगभूमी. कॉमेडी याचा अर्थ आहे सुखात्मिका. एजंट म्हणजेच अभिकर्ता किंवा प्रतिनिधी. कॅटेगरी याचा अर्थ आहे प्रवर्ग. बायोडेटा म्हणजेच स्वपरिचय. त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजेच वास्तविकता प्रमाणपत्र. बुक स्टॉल याचा अर्थ आहे पुस्तक विक्री केंद्र. डिसमिस म्हणजेच बडतर्फ. इव्हेंट याचा अर्थ आहे घटना. एक्सचेंज म्हणजेच देवाणघेवाण, विनिमय करणे. त्यानंतर ऑफिशियल रेकॉर्ड म्हणजेच कार्यालयीन अभिलेख. पार्ट टाईम याचा अर्थ आहे अंशकालीन किंवा अर्धवेळ. गुडविल याचा अर्थ आहे सदिच्छा. हँडबिल म्हणजेच हस्तपत्र. आणि होनोरेबल म्हणजेच माननीय. ह्युमॅनिझम म्हणजेच मानवतावाद. रजिस्टर लेटर याचा अर्थ आहे नोंदणीकृत पत्र. त्यानंतर
रिसेप्शनिस्ट म्हणजेच स्वागतिका आणि जर्नलिझम म्हणजेच वृत्तपत्रिका. मग हे जे काही पारिभाषिक शब्द आहे, या पारिभाषिक शब्दांचा आपण मराठीतला अर्थ समजून घेतलेला आहे किंवा थोडक्यात या शब्दांचं आपण वाचन करून घेतलेलं आहे. या शब्दांची मी तुम्हाला PDF तयार करून पाठवत आहे. ती तुम्ही वर्गपाठाच्या वहीत लिहून घ्यायची आहेत.